आयुर्वेदामध्ये सगळ्यांना वाटतं की आयुर्वेद म्हणजे 5,000 वर्षापूर्वीचं शास्त्र आहे, ज्याच्यामध्ये काहीही सायंटिफिक बॅकग्राऊंड नाहीये, ज्याला काहीही प्रकारचं स्टँडर्डायझेशन नाहीये, ज्याच्यामध्ये काहीही प्रकारची औषधे वापरतात, कुठल्याही प्रकारचे भस्म वापरतात आणि काहीही वापरून वैद्य काहीही चिकित्सा देतात. अशा प्रकारचे झोलाछाप वैद्य असतात. अशा प्रकारचे जे लोकांचं जे नॉलेज आहे आणि जो परसेप्शन आहे, हा आयुर्वेदामधल्या ग्रंथांनी तेव्हाच बदलवला होता. परंतु त्यांचा लोकांचा जो अभ्यास आहे आणि आपल्या त्याचं शास्त्र आहे, हे शास्त्र लोकांनी योग्य प्रमाणे त्याचं युटिलायझेशन न केल्यामुळे हे झालेलं आहे. तर यासाठी म्हणून सगळ्यात पहिले आपण हा ग्रंथ आहे, ज्याच्या ग्रंथाचं नाव आहे सार्थ वाग्भट, ज्याचं मूळ कारण आहे अष्टांग हृदय, हे त्याचं मूळ वाग्भटाने लिहिलेल्या ग्रंथाचं नाव आहे. याच्यामध्ये ज्या लोकांना असं वाटतं की आयुर्वेद हा मागे आहे किंवा मागासलेला आहे, त्या लोकांसाठी म्हणून हा व्हिडिओ सांगतोय की याच्यामध्ये प्लॅस्टिक सर्जरी कशी करायची हे त्यांनी 3,000 वर्षापूर्वी सांगितलंय. किती? 3,000 वर्षापूर्वी. हे तुम्हाला जे आता 100 वर्षापूर्वी जे तुमचं दिसतंय ना की बाबा हे आता हे सर्जरी आहे, ते सर्जरी आहे, हे काहीही नाहीये. हे 3,000 वर्षापूर्वी तुम्हाला सांगितलंय याच्यामध्ये. तर हे 3,000 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलेलं होतं की प्लॅस्टिक सर्जरीमध्ये जे आहे त्याच्यामध्ये जे नाक जर कोणाचं जर तुटलेलं असेल तर त्या ठिकाणी गालाचा भाग हा तोडायचा आणि तिथे त्या ठिकाणी एक पान आहे, त्या पानाचा शेप बरोबर त्या ठिकाणी जेवढा भाग तुटलेला असेल तेवढ्या भागामध्ये शेप लावायचा आणि तो भाग त्या ठिकाणी लावून त्याच्यावर पट्टबंधन करायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर दररोज ड्रेसिंग केली तर त्याच्यानंतर तो भाग आहे तो जुळतो. हे जे आहे हे त्यावेळेस सांगितलेलं आहे. तर हे जे प्लॅस्टिक सर्जरी जे लोकांना आता जाणवतंय ना, हीच सर्जरी 1854 साली एका युद्धामध्ये एका इंग्रजाने बघितली होती एका आपल्या भारतीय व्यक्तीकडनं आणि त्या भारतीय वैद्याकडनं ती बघून त्यांनी ती शिकली आणि त्याच्यानंतरच त्यांच्याकडनं ही पद्धती डेव्हलप झाली. तर ह्या लोकांना ज्यांना ज्यांना वाटते की आयुर्वेद मागे आहे, हा आयुर्वेद मागास नसून ही ऍडव्हान्स पद्धती आहे. सगळ्यांनी बघावा असा हा व्हिडिओ आहे. थँक्यू.